रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख तथा उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांचे चिरंजीव, पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांचा वाढदिवस विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला। वाढदिवसानिमित्ताने त्रिरेश्मी बुद्धलेणी येथे धम्मसंस्कार विधी तसेच बोधिवृक्षाचे दर्शन घेण्यात आले। त्यानंतर विठ्ठलनगर येथील बौद्ध विहारामधील डोमचे लोकार्पण करण्यात आले। नाशिक येथील मानवता केअर वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम येथे भूषण लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्ताने नागरिकांना किराणा देण्यात आला, तर निसर्ग वृद्धाश्रम व अनाथाश्रम येथील वृद्धांना भेटवस्तू देण्यात आल्या। मातोश्री रमाबाई आंबेडकर वसतिगृह येथील विद्यार्थ्यांना भेटवस्तू देत यमुनानगर वडाळा परिसरातील रिपाई महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मनालीता जाधव यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तर पाथर्डी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव निमित्त समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला डेकोरेशन कामाचा भूमिपूजन भूषण लोंढे यांच्या हस्ते करण्यात आला। तर त्र्यंबक रोडवर भीमालय ही भव्य शाखा उद्घाटन करण्यात आले। तर प्रभाग क्रमांक 11 मधील गौतम नगर येथे रस्ता कामाचे लोकार्पण करण्यात आले। सिद्धार्थ चौक लोंढे मार्ग प्रवेशद्वार येथे पेवर ब्लॉक कामाचे लोकार्पण करण्यात आले। त्यानंतर विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी रिपाई उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात प्रवेश केला। तर तळेगाव येथील शेतकरी शरद गाडे यांनी भूषण लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्ताने लोंढे कुटुंबियांना 2 मेंढीचे पिल्ल भेट दिले। पीएल ग्रुपच्या माध्यमातून नाशिक शहरातील अंध अपंग व्यक्तींसाठी मोफत रिक्षा प्रवास ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली। यासाठी कैलास निर्भवने या तरुणाचा पुढाकार आहे। या कार्यक्रमाचे आयोजन रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे, प्रभाग क्रमांक 11च्या माजी नगरसेविका सौ दीक्षा दीपक लोंढे, सामाजिक कार्यकर्ते दानचूर दीपक नानाजी लोंढे तसेच सातपूर शहरातील 15 भीम जन्मोत्सव अध्यक्षासह सातपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या स्वारबाबानगर भीम जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा साईनाथ निकम यांनी केले होते। सायंकाळी सिद्धार्थ चौक स्वारबाबानगर येथे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक झी युवा स्टार प्रतीक सोळसे, सातपूर शहराची शान झी युवा स्टार चेतन लोखंडे, स्टार सिंगर संतोष जोंधळे यांचा भीमगीतांचा गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी भूषण लोंढे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। यावेळी मान्यवरांनी अधिक माहिती दिली। पीएल ग्रुप संस्थापक भूषण लोंढे या वाघाच्या बछड्यांना धडकळीत होण्याला काही संबंध नाही। आज हा वाढदिवस निमित्त आम्ही वाढदिवस म्हणजे चिंतन आणि काय समाजाचा असेल, काय चांगले काम केले त्याचा प्रतिमान
200-300 वयोवृद्ध ते लोक सांभाळतात. मग त्यांच्यामध्ये वाढदिवस साजरा करावा, त्यांच्यासोबत स्नेहभोजन घ्यावं, त्यांना अन्नदान द्यावं, त्यांना भेटवस्तू द्यावा. तशाच पद्धतीनं दुसरं निसर्ग औषध उपचार केंद्र, वृद्धाश्रम, अनाथाश्रम आहे, तिथं सुद्धा त्यांच्यासोबत स्नेहभोजन करावं, त्यांच्यासोबत जेवावं, त्यांना भेटवस्तू द्याव्या. पाथर्डी फाटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पुतळा माझ्याच पुढाकाराने स्थापन झालाय. तिथे दोंदे परिवाराने सातत्यानं यंग फ्रेंड सर्कल बहुउद्देशीय संस्था, यंग सम्राट बहुउद्देशीय संस्था तिथं कामकाज करते. तेथील जयंती उत्सवाच्या डेकोरेशनचा शुभारंभ आज करण्यात आला. त्याच पद्धतीनं महात्मा नगर येथील नीलधारा चौक, एबीबी चौक व भीमालय भवनाच्या शाखा उद्घाटनाचा शुभारंभ करण्यात आला. गौतम नगर, सत्या कॉलनी, विकास कॉलनीचे अंतर्गत जे काही रस्ते होते ते कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते होते, प्युअर ब्लॉक होते, हे काम पूर्णत्वाला गेलं. आज त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. स्वारबाबानगर येथील लोंढे मार्ग, लोंढे प्रवेशद्वार, सिद्धार्थ चौक येथे प्युअर ब्लॉक आणि काही रस्त्यांचा आज लोकार्पण सोहळा संपन्न केला. सर्वात महत्वाची बाब आहे की मातोश्री रमाई कन्या विद्यालय वसतिगृहामध्ये सुद्धा 200 विद्यार्थी आहेत, त्यांच्याबरोबर जावं, काही वेळ व्यतीत करावा. अशा पद्धतीनं भूषण लोंढेचा हा वाढदिवस आपण पहिल्या सत्रात संपन्न केला. दुसऱ्या सत्रामध्ये त्याच्या वजना इतके मिठाई लोकांना वाटणार आहेत, शालेय वस्तू, शालेय साहित्य, वृद्धांना, आई बहिणीला महावस्त्र, अशा पद्धतीनं वाटप करण्याबरोबरच सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आले. आणि तो कार्यक्रम म्हणजे नामांकित सारेगमपा इंडियन ऑइल अवॉर्ड असलेले चेतन लोखंडे असतील, गायक, महागायक 1600 आहेत, प्रतीक 1600 आहेत, महागायक संतोष जोंधळे यांचा सुद्धा संगीत मैफिल आयोजित करण्यात आले. या सोहळ्यासाठी हा प्रचंड जल्लोष आपल्याला दिसतोय, जी प्रचंड गर्दी दिसते, त्यासाठी प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण करण्याचं कामकाज आम्ही केलंय. आपण आपल्या समोर दिसत आहे सर्व जाती धर्माचे लोक, विविध संघटना पक्षाचे लोक सुद्धा भूषण लोंढेला शुभेच्छा यासाठी देतात की आम्ही आयुष्यामध्ये मंगल मैत्री करण्याचं ठरवलंय, चांगलं कामकाज करण्याचं ठरवलंय. आणि या चांगल्या कामकाजाचा प्रारंभ वाढदिवस हे निमित्त मात्र आहे. मी 10 वेळा सांगतो की त्याचं आम्ही सिंहावलोकन करीत असतो, चिंतन मनन करीत असतो की आम्हाला त्यामुळे अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते. आणि हा प्रेरणादायी वाढदिवस 3 एप्रिल अतिशय जल्लोषात साजरा केल्याबद्दल अनेक हिंदुचिकाने फक्त आपण 200-400 गाड्यांचा ताफा निसता होता. आम्ही मुद्दाम शिडको, सातपूर, नाशिक रोड, ग्रामीण शहरी भागात फिरलो की सायंकाळच्या कार्यक्रमाला गर्दी होऊ नये, पण तरी लोक येतातच, म्हणून मला त्यांचा अभिमान आहे. आणि अशा पद्धतीनं आपण सुद्धा या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. तुमचं मनापासून अभिनंदन. असेच प्रेम, आपुलकी, विश्वास आमच्यावर ठेवा. आम्ही सातत्याने आपली सेवा करण्यास सक्षमतेने कामकाज करू. सर्वांचं मनापासून अभिनंदन, आभार. नमो बुद्धाय. जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान. ज्यांनी प्रार्थना करतो त्याला दीर्घ आयुष्य लावो, त्याच्याकडून समाजाची, परिवाराची व त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो अशी मी तथागतांनी प्रार्थना करतो. आणि माझ्या पक्षाच्या, माझ्या पगारी कुटुंबाच्या, एबी ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने माझ्या या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.
लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, नाशिक.